नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे दारूचे व्यसन. ज्याला दारूचे व्यसन लागलेले असते तो शारीरिक आणि मानसिक कारणामुळे सतत आणि जास्त प्रमाणामध्ये दारू पित असतो. दारूचे व्यसन हे 20व्या शतकातील मृत्यूच्या महत्त्वाच्या 3 कारणांपैकी सर्वात प्राणघातक कारण म्हणून जाहीर केलेले आहे. दारूचे व्यसन ही एक गंभीर समस्या आहे, कारण त्यामुळे दारिद्र्य येते, गुन्हेगारी वाढते आणि संसार उद्ध्वस्त होतात. दारूच्या व्यसनामुळे रस्त्यावर अपघात होतात. दारू हा नैसर्गिक पदार्थ नाही. काही पदार्थ कुजवून दारू तयार केली जाते, म्हणून ते एक प्रकारचे विषच आहे. दारूमध्ये इथिल अल्कोहोल हा विषारी पदार्थ असतो. त्यामुळे मेंदू आणि मज्जासंस्था यावर घातक परिणाम होतात. दारू हे काही अन्न नाही. पचन मार्गामध्ये जाऊन सुद्धा त्याचे स्वरूप बदलत नाही किंवा त्याचे पचन होत नाही. ते रक्तामध्ये चटकन मिसळते, शरीरात सर्व ठिकाणी पसरते आणि मेंदू, लिव्हर म्हणजे यकृत यासारखे महत्त्वाचे अवयव खराब करते. तर लक्षणे काय जाणवतात आपल्याला दारू जास्त पिणाऱ्या माणसामध्ये? आरोग्याची लक्षणे काय जास्त जाणवतात याच्यावर आपण चर्चा करू. तर व्यसनी माणूस दारूवर जगतो किंवा दारूचे व्यसन इतक्या थराला गेलेले असते की त्या व्यक्तीमध्ये मानसिक बिघाड झाल्याची लक्षणे स्पष्टपणे दिसतात. त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक संबंध धोक्यात येतात. व्यसनी माणसाचा चेहरा नेहमी सुजलेला असतो, डोळे तांबरलेले असतात, आवाज बसलेला असतो, नाडीचे ठोके वाढलेले असतात. अशी माणसे संशयी, चिडखोर आणि भावनाप्रधान असतात. त्यांना वारंवार उलट्या होण्याचा त्रास, संभ्रम अवस्था असते, निर्णय शक्ती म्हणजे कोणताही निर्णय ते घेऊ शकत नाहीत, निद्रानाश म्हणजे त्यांना झोप येण्याची समस्या भरपूर प्रमाणात असते. अशी लक्षणे दारूचे व्यसन लागलेल्या माणसामध्ये प्रकर्षाने दिसतात. व्यसनी माणसे खाण्यापेक्षा दारू जास्त घेतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेशी अशी जीवनसत्वे मिळत नाही, म्हणजे न्यूट्रिशन व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे ते अनेक बाकीच्या आजारांना भरपूर प्रमाणामध्ये बळी पडतात. दारूमुळे शरीरात असणारे जे काही आवश्यक घटक किंवा जीवनसत्वे आहारामधून येणारे ते पण नष्ट होऊन जातात. जीवनसत्वाच्या अभावामुळे हातपाय थरथरतात, झटके येतात, डोळे बिघडतात, स्मरणशक्ती ऱ्हास होते, म्हणजे विस्मरण होते. काय केलं काय तर त्यांना काही आठवत नाही. सतत दारू घेतल्यामुळे आणि जीवनसत्वाचा अभाव असल्यामुळे केस गळणे, केस अकाली पांढरे होणे अशा समस्या जाणवतात. दारूमुळे शरीरातील खनिज म्हणजे मिनरलचा अभाव निर्माण होतो. सामान्यतः मॅग्नेशियमच्या अभावामुळे जीभ, हात, पाय थरथरतात, झटके येतात, मानसिक गोंधळ निर्माण होतो. दारू पिणाऱ्या व्यक्तीला जास्त घाम येतो. दारू जास्त प्रमाणात घेतल्यामुळे लिव्हरवर म्हणजे यकृतावर ताण पडतो. हळूहळू लिव्हरचे कार्य बिघडते, त्याला सूज येते, लिव्हर फेल्युअर सारखे प्रकार घडतात. त्यामुळे पोटाचे आजार, आतड्याचे आजार होतात. दारूमुळे मेंदूच्या पेशीवर परिणाम होतो, हृदय दुर्बल होते, हृदयविकार होतात. आता दारू पेज कारण काय आहेत ह्याच्यावर आपण चर्चा करू. तर दारूचे व्यसन काही जणांना लवकर लागते, तर काही जणांना बरीच वर्षे लागतात. जो माणूस मनाने कमजोर असतो, भावनिक असतो, असा माणूस दारूच्या आहारी जातो. दारू घेऊन सुद्धा तो परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा ती परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करतो. मित्राच्या नादामुळे, तसेच काळजी, चिंता विसरण्यासाठी किंवा झोप यावी म्हणून अशा कारणामुळे दारू घ्यायची व्यसन लागते. मानसिक आणि शारीरिक ताण घालवण्यासाठी या चुकीच्या मार्गामुळे
दारूचे व्यसन कायमस्वरूपी लागते. तर ज्याला खरंच आपल्याला मनापासून वाटते जर दारू पिणे बंद करायचं आहे, तर मी सांगेल ते उपचार करा. तुम्हाला त्यामुळे चांगला फरक जाणवेल. तर बघा, व्यसनी माणसाने स्वतःच दारू सोडण्याचा निश्चय केला पाहिजे. व्यसन हळू कधीही सुटत नसते. व्यसन हे एका झटक्यातच सोडावं लागतं. शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक जर वाढवले, तर दारू पिण्याची तीव्र इच्छा होणार नाही. म्हणून जर सुरुवातीला तिथूनच एक आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. जर आपल्याला शरीराला न्यूट्रिशन, आवश्यक असलेले घटक, पूर्ण जीवनसत्वे, मिनरल्स, विटॅमिन्स, नंतर प्रोटीन जर आपण शरीराला भरपूर प्रमाणात जर पुरवलं, तर जे काय दारूमुळे शरीराची हानी झालेली आहे, ती भरून निघेल आणि त्यामुळे आपल्याला दारू पिण्याची इच्छा हळू कमी होऊन जाईल. तर त्यासाठी आपण एक स्वतःहून एक जर नियम पाळला, तर तो नियम सांगतो, जर तुम्ही केला, तर त्याचा तुम्हाला चांगला फरक जाणवेल. तर पहिले 10 दिवस फक्त फळे आणि भाज्यांचे रस घ्या. बाकीच्या दुसऱ्या गोष्टी घ्यायच्या नाहीत, पदार्थ घ्यायचे नाहीत. सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत दर 2 तासांनी संत्र्याचा रस घ्यावा. त्यात कोमट पाणी मिसळले तरी चालते. संत्र्याचा रस आवडत नसेल तर भाज्यांचे रस घ्यावे. लंघन काळामध्ये शरीरातील विषारी पदार्थ बाहेर घालवण्यासाठी रोज कोमट पाण्याचा इनिमा घ्यावा लागतो. लंघन काळामध्ये व्यसनी माणसाला दारू पिण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे पहिले 10 दिवस व्यसन मोडण्याच्या दृष्टीने व शारीरिक आणि मानसिक हतबलता दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. लग्नाचे 10 दिवस संपल्यानंतर हळूहळू पौष्टिक आहार सुरू करणे आवश्यक आहे. आहारामध्ये डाळी, धान्य, मोड आलेल्या उसळी, ताजी फळे, भाज्या यांचा समावेश असावा. रुग्णाला दारू पिण्याची तीव्र इच्छा झालीच तर पर्याय म्हणून एखादे पेय द्यावे. सर्वात चांगला पर्याय म्हणजे मध घालून ताज्या फळांचा रस देणे. कँडी दिली तरी चालेल किंवा दारूची इच्छा झाली तर थोडेसे खायला द्यावे. साखरेचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, पॉलिश केलेला तांदूळ यासारखे पदार्थ देऊ नयेत. 2 वेळा भरपूर जेवण्यापेक्षा दिवसातनं अनेक वेळा थोडे द्यावे. मिरी घातलेले मसाले पदार्थ, तसेच मोहरी, मिरची, तिखट, तेलकट, चमचमीत, तळलेले पदार्थ, चायनीज, जंक फूड ह्या गोष्टी देऊ नये. धूम्रपान करू नये. अशा गोष्टी केल्या तर परत दारू पिण्याची इच्छा निर्माण होते. पौष्टिक आहारासोबत भरपूर विश्रांती घेणे गरजेचे आहे. मोकळ्या हवेमध्ये फिरणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे भूक लागते, पर्यायाने दारू पिण्याची तीव्र इच्छा कमी होते. या दृष्टीने योगासने सुद्धा करायला हवीत. त्यानंतर कपालभाती, अनुलोम-विलोम, शीतकरी अशा प्रकारचे प्राणायाम करणे गरजेचे आहे. दारूचे व्यसन घालवण्यासाठी सफरचंद हा सर्वात चांगला उपाय आहे. कारण त्यामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर पडतात आणि दारू पिण्याची इच्छा कमी होते. सेलेरी नावाचं एक घटक ज्याचा एक फळ आहे. तर तुम्ही त्याचा रस जर घेतला तरी सुद्धा दारूवर हा रस म्हणजे उत्तम तोडगा आहे. भरपूर पाणी पिणे, कमरेभोवती ओलसर कापड गुंडाळून पोटाला गरम पाण्याची वाफ देणे ही जल चिकित्सा सुद्धा व्यसनमुक्तीसाठी लाभदायक ठरते. शेवटी व्यसन लागू नये म्हणून मी एकदा तुम्हाला नियम सांगतो, ते पाळले तरी सुद्धा तुम्हाला दारूचे व्यसन करण्यासाठी मुक्तता मिळेल. तुम्हाला दारू प्यायची इच्छा झाली असेल तर तुम्ही दारू प्यायची नाही. पिली तरी एक घोट प्या. त्यामुळे तुम्हाला दारू कमी प्रमाणामध्ये शरीरात जाईल. दारू प्यायची असेल तर त्यामध्ये दुसरे पेय मिसळून प्या. म्हणजे दारूची क्वांटिटी शरीरामध्ये कमी प्रमाणात जाईल. आणि आपण दारू किती घेतो ह्याचा हिशोब लिहून ठेवा. आणि दारू किती घेतली हे सुद्धा लपवून ठेवू नका. उपाशी पोटी केव्हाही दारू घेऊ नका.
आणि जर आपल्याला जेवणाची वेळ झाली असेल, थकवा आला असेल, लैंगिक उद्दीपन झालं असेल किंवा कंटाळा आला असेल, उदास वाटत असेल, झोपेची वेळ झाली असेल, असे जर शरीराकडनं इशारे मिळाले, तर दारू प्यायची नाही. मानसिक किंवा शारीरिक ताण घालवण्यासाठी दारू प्यायची नाही, असा निश्चय करा. हँगओव्हर म्हणजे आदल्या दिवशी रात्री भरपूर दारू पिली असेल, तर पुन्हा दारू पिण्याच्या भरीस पडू नका. तर तुम्हाला माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.